आज कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं होत असलेल्या आजच्या सभेला उपस्थित असलेल्या सन्माननीय सोनियाताई, सन्माननीय अर्जुन तात्या, सन्माननीय शिवाजीराव शिंदे, सन्माननीय अतुल सेठ जाधव, सन्माननीय दादासाहेब काळे, आप्पासाहेब पुकळे, युवराज सूर्यवंशी, ज्यांनी आत्ताच प्रवेश केला आणि पहिल्या दिवशी प्रवेश केल्या दिवशीच तिकीट जाहीर करायचा अधिकार पण त्यांच्याकडे आला, ते सन्माननीय युवराजी बनगर. या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून ज्यांनी आपल्यासोबत काम करावं अशा पद्धतीच्या भावना आपल्या सगळ्यांच्या होत्या, पण सातत्याने हुलकावणी देणारे ना आज स्वतःहून प्रवेश करणारे सन्माननीय बाळासाहेबजी जगताप, त्यांचे सगळे सहकारी, तर सगळ्यांची नावं घेत नाही, वेळ खूप कमी राहिला, त्यांच्या सोबत प्रवेश केलेले सगळेच आमचे माझे सगळे सहकारी, युवराज जगताप, त्यांचे सगळे सहकारी धीरज जगताप, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब माने, सन्माननीय उत्तम भाऊ, भवनराव काळेल आणि आपण सगळेच उपस्थित आहे या ठिकाणी. मागे बसलेल्या सगळ्यांची सदाभावापासून सगळ्यांची माफी मागतो. आता वाजलेत 9:15 आणि आवडतं घ्या वरकुड्यात समान करंट आला नाही असं कधी होणारच नाही. पुढे उपस्थित असलेले सगळे माझे बांधव, खास करून माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, युवक बांधव आणि पत्रकार बंधू, आज या ठिकाणी कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची ही सभा या ठिकाणी होत असताना आजच्या सभेचा जोश, आजच्या सभेतला उत्साह आणि आजच्या सभेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये होत असलेले प्रवेश, हे सगळं बघितल्यानंतर बाळासाहेब समोरचा उमेदवार निवडणूक लढेल का नाही याविषयी शंका निर्माण होते. एवढे धक्के मैदानात याच्या आधी देऊ नका. पैलवान मैदानात घेऊन मग कार्यक्रम करायचा असतो, पण एवढं तुम्ही अगोदरच असा माहोल केला तर पैलवान मैदानातच यायचा नाही, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. म्हणून आज मी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सगळ्या सहकारी बांधवांना, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना मी मनापासून धन्यवाद देईन. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गेल्या अनेक दिवसापासून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण जे बळ उभं केलं, जी ताकद उभी केली, एकदा दोनदा तीनदा नव्हे 4 वेळा मला आमदार म्हणून निवडून दिलं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळते, याचा मला मनापासून आनंद आहे. पण याचा सगळा श्रेय कुणाचा असेल, याचा सगळा श्रेय कुणाचा असेल तर ते माझ्या समोर बसलेल्या मान खटावच्या मातीतल्या माझ्या सहकारी बांधवांचं आणि भगिनींचं, आपल्या सगळ्यांचं, या जनतेचं श्रेय आहे. आज आपण बघतोय
स्टेजवर पाय ठेवायला जागा नाही. जेवढे लोक स्टेजवर बसलेले आहेत तेवढेच तोला मोलाची लोक पुढे बसलेले आहेत. आणि मला माझा 2007 सालचा कालखंड आठवतो. याच ठिकाणी याच इथं जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यावर मी सभा घेतली होती. विधानसभेचं मत मागायला आलो होतो. समोर माणसांची संख्या होती बरी, पण बाळासाहेब स्टेजवर कोणच नव्हतं. कुणाला जर धरून आणायचं बसवायचं तोही बिचारा म्हणायचा कोणतरी बघेल म्हणून तो पटकन निघून जायचा. अशा पद्धतीची परिस्थिती त्या कालखंडात होती. आणि 17 वर्षामध्ये आपण सगळेजण बघताय की या मतदारसंघातल्या जवळजवळ प्रत्येक लोकांची जनतेची ते मनोभावे इच्छा आहेच आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहेच आहे, गावातल्या राष्ट्रवादी आणि अन्य पक्षाच्या प्रमुख नेत्यांची इच्छा तर आहेच आहे. पण मी आपल्याला इथून सांगतो, जे आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा संकल्प करतायत तर मी उमेदवार आहे म्हणून सांगतायत, किमान 50 मध्यस्थ घातले असतील, भाऊ मला तुमच्या पक्षात घ्या. किमान 50 मध्यस्थ घातले असतील की भाऊ मला तुमच्या पक्षात घ्या. लांब कशाला, आता जरी म्हणलं ना मी तिकीट देतोय, कपडे काढून इथं येतील. त्यामुळं समोरचा असा एकही माणूस बाळासाहेब शिल्लक नाही की ज्याने मला भारतीय जनता पक्षात येण्याविषयी विचारलं नाही. तो बाळासाहेब मी सातत्यानं आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत आमच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल अशाच लोकांना पक्षामध्ये घेतलं, आणि अगदी मोजक्या लोकांना. त्यामुळं मी आपल्याला मनापासून सांगेन, असा कुणी आला आणि कुणी गेला तरी सुद्धा आमचा पक्ष, आमची संघटना ही सातत्यानं ही सामान्य माणसाची, सामान्य कार्यकर्त्याची संघटना राहिली. आणि मी आजही शब्द देतो, ही संघटना अशीच राहील. या संघटनेमध्ये कुठलाही किंतु परंतु गट तट कधीही होऊ देणार नाही, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आणि हे सगळं करत असताना आज आपण बघतो अनेक लोक येतात, अनेक लोक निवडणुका आल्या कीच येतात. मी सातत्यानं सांगत आलोय, आज नाही, भाद्रपद महिना आला काय असते भाद्रपद महिन्यात, भाद्रपद महिना आला की सगळी तारंबळ असते. तशी निवडणूक आली की रुपेश राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांची तारंबळ असते. मध्ये मध्ये कुठेही लोक दिसत नाही, कधी दिसत नाही. मध्ये आधी निवडणूक आली की हे नेते आलेच, निवडणूक आली सुरुवात झालीच. त्यामुळे हे निवडणुकीपुरतं येणारं घडी आता मान खटावच्या लोकांनी फेकून दिलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि आता जे निवडणूक येत आहेत, मी बघतोय कधी कधी पोस्ट येत आहेत, कोण तर म्हणला की जयकुमार गोरेंना सांगा ग्रामविकास खात्याच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्या. अरे तू सांगितलं कुत्र सुद्धा ऐकणार नाही. मी तर जयकुमार गोरे आहे आणि ऐकायचा विषयच नाही. माझ्या कुत्र्यावर लढून दाखव, माझ्यासोबत लढायचा आमचा विषय आहे. 2014 साली तू उभा राहिला होतास आणि 2014 साली जेव्हा निवडणुकीला उभा राहिला तेव्हा तुझं डिपॉझिट जप्त झालंय 14 साली. आता तर जयकुमार गोरे खूप मोठा झालाय. 14 साली तुझं डिपॉझिट जप्त झालं, 16,000 मतं पडली. किती बोलावं, आपली उंची, आपली पात्रता,
जरा बेतानं बोलाव. कधी कधी म्हणला कपडे काढून मारेन कोण काय काय असं काय बोलतो. आता किती वेळा मार खाल्ला तरी सुधरतच नाही. त्यामुळं माणसानं जे पचतंय तेच खावं, जे सोसल तेवढंच बोलावं, त्याच्या पलीकडे बोलू नये. पण मी आज या ठिकाणी कुणावर टीका करायला आलो नाही. मी इथं आलोय माझ्या या परिसराला, या भागाला सांगायला आलोय, देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. आणि दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना या मातीतला तुमचा सुपुत्र, या मातीचा सुपुत्र आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. आणि निवडणूक आहे, ही निवडणूक ग्रामविकास खातं जे माझ्याकडे आहे त्या खात्यामध्ये काय येतं माहिती आहे? त्या खात्यामध्ये जिल्हा परिषद येते, त्या खात्यामध्ये पंचायत समिती येते, त्या खात्यामध्ये ग्रामपंचायत येते, त्या खात्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींचे सगळे बचत गट येतात. आणि ही निवडणूक ही ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. आणि जेव्हा राज्याचा या खात्याचा मंत्री म्हणून मी काम करतो तेव्हा ह्या सातारा जिल्ह्याची जिल्हा परिषद ही ग्रामविकास खात्याच्या मंत्र्याच्या पक्षाची असली पाहिजे. ही मान खटावच्या मातीच्या अस्मितेची असली पाहिजे, अस्मितेचा विषय आहे. आणि हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो. कुठली निवडणूक कुठल्या नेत्याच्या अस्तित्वासाठी नसते, कुठली निवडणूक नेत्याच्या पुनर्वसनासाठी नसते. मसवडमध्ये मी तेच सांगितलं की आमच्याकडून सगळं गेलंय, आता आम्हाला नगराध्यक्ष तरी करा. आता आमच्याकडून सगळं गेलंय, आता आम्हाला किमान जिल्हा परिषद सदस्य तरी करा. ही निवडणूक कोणाला जिल्हा परिषद सदस्य करण्याची नाही आहे. ही निवडणूक कुणाचं राजकीय अस्तित्व टिकवण्याची निवडणूक नाही. या निवडणुकीतनं आमच्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या विकासाचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि खास करून माझ्या या मातीचा जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे, तो सगळ्यात महत्वाचा विषय या भागाच्या पाण्याचा विषय आहे. मी सातत्याने आपल्याला सांगत आलो, खास करून झालेल्या निवडणुकीमध्ये मी आपल्याला शब्द दिला होता की जोपर्यंत माझ्या कुकुडवाडसह आता 16 नाही, आता जवळजवळ 22-23 गावाचा हा विषय आहे, जोपर्यंत ह्या सगळ्या गावांच्या मध्ये पाणी पोचत नाही तोपर्यंत जयकुमार गोरे स्वतःसाठी पुन्हा कधीही मत मागणार नाही, अशा पद्धतीचा शब्द देऊन मी या टेंबूच्या कामाची सुरुवात केली. आणि मला सांगायला आनंद होतो, आज विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी आपण या भागातल्या पाणी योजनेचं काम चालू केलं. आणि हे काम चालू झाल्यानंतर अनेक लोकांनी सांगितलं की हे निवडणुकीसाठी आहे, निवडणूक आली म्हणून नारळ फुटलाय, कुठलं पाणी येते, अशा पद्धतीच्या वल्गना अनेक लोकांनी केल्या. पण आता तुम्ही सगळेजण या गटातले सगळे आपण बांधव आहे आणि सगळे साक्षीदार आहे. इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर आणि इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या गावामध्ये पाणी पोहोचवणारी पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे. चालू आहे का? कुणाकुणाच्या गावात चालू आहे? हात वर करा बघू. इथं बसलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये पाणी देणाऱ्या योजनेचं काम चालू आहे. आणि येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या बांधापर्यंत, आपल्या शेतापर्यंत टेंबूचं पाणी पोचेल. हे वास्तविक पाहता हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आज आपण बघतो जिहे गटापूरचं पाणी इकडून वाहतंय, उरमोडीचं पाणी आपल्याकडे आलं ते नदीतनं वाहतंय. पण जिहे गटापूरचं पाणी हे आपल्यासाठी 4-6 महिन्याचं आहे. उरमोडीचं पाणी हे आपल्यासाठी 7-8 महिन्याचं पाणी आहे. पण सांगायला आनंद होतो
की जे कुकुडवाड मध्ये आणि या सगळ्या वरकुटे मलवडी पासून ह्या सगळ्या बनगरवाडीच्या परिसरामध्ये येणारं पाणी हे 12 महिन्याचं पाणी आहे. या भागातला शेतकरी आमचा बारमाही शेतकरी होणार आहे, बारमाही बागायतदार होणार आहे. त्यामुळे या भागातल्या प्रत्येक विकास कामाची योजना घेऊन आपण काम केलं. आज सांगायला अभिमान वाटतो, ज्या माझ्या मान खटावच्या मातीला दुष्काळी माती म्हणून हिणवलं जायचं, सातत्यानं आम्हाला मागासलेलं म्हणून हिणवलं जायचं, आपण संकल्प केला की मला माझ्या मान खटावच्या मातीतनं कॅनलचं पाणी वाहताना बघायचं आहे, मला माझ्या मान खटावच्या मातीत ऊसाची शेती झालेली बघायची आहे, आणि मला माझ्या मान खटावच्या मातीमध्ये कारखान्याचं धुरानं पेटलेलं बघायचं आहे. कॅनलचं पाणी वाहते, ऊसाची शेती झाली. आज बघतो आपण जेव्हा गोंदवल्यापासून जातो रस्त्यावर ऊसाच्या गाड्या उभ्या राहतात, ट्रॅफिक जाम होतं. ऊसाच्या गाडीनं माझ्या मान खटावच्या मातीत ट्रॅफिक जाम होईल हे कोणी स्वप्नात विचार केला होता याचा? आज आमच्याकडे ऊसाच्या गाड्यानं ट्रॅफिक जाम होतं. अशा पद्धतीची परिस्थिती आज आपण सगळेजण पाहतो. कारखान्याचं धुरानं पेटलं. आपण बघितलं, माझ्या विरोधात मागच्या वेळी निवडणूक लढवली या 2024ला प्रभाकर घारगेने निवडणूक लढवली, आणि ते प्रभाकर घारगे म्हणले यांनी 15 वर्षात काय केलं? अरे यांनी 15 वर्षात काय केलं? तुझ्या साखर कारखान्याला लागणाऱ्या ऊसाला पाणी यानं आणलं म्हणून तो कारखाना चालवतो. हे त्याही वेळी सांगितलं, आजही सांगतो, जर माझ्या उरमोडीचं पाणी जर या भागात आलं नसतं, त्या कारखान्याच्या परिसरात आलं नसतं, तो कारखाना कुसळ घालून चालवायला लागला असता. एका बाजूला पाण्याचे प्रश्न सुटतायत. आता शेवटचा पाण्याचा विषय होता या खामान खटावच्या मातीतला. आमच्या जे कटापूरचा शेवटचा टप्पा होता, जे आमच्या आंध्रीपासून जो वरचा पट्टा होता, त्या पट्ट्याला पाणी दिलं की आमचा मान खटाव 100% बागायती होईल, 100% शेताला पाणी पोचेल, अशा पद्धतीची परिस्थिती होती. सांगायला आनंद होतो, ही निवडणूक लागायच्या अगोदर आमच्या जे कटापूरच्या उर्वरित योजनेचं टेंडर निघालं. तेही टेंडर येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये फायनल होईल आणि त्याही भागाला पाणी मिळेल आणि माझा मान खटाव दुष्काळातनं मुक्त होईल. येणाऱ्या 3-3.5 वर्षामध्ये ही परिस्थिती आज निर्माण होते. एका बाजूला पाण्याचे विषय संपतायत, दुसऱ्या बाजूला पायाभूत सुविधांचा विषय येतो. प्रत्येक गाव रस्त्यानं जोडलं जाते. प्रत्येक गावामध्ये मागेल तिथे रस्ता होते. आमचा भोजलिंगाचा बघितला आपण सगळे भोजलिंगाचे भक्त या भागातले आहोत. आजपर्यंत अनेक लोकांनी भोजलिंगाच्या डोंगरावर जाऊन जेवण केलं, काय काय केलं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही चालतं, दोन्ही चालतं. अनेक गड्यांनी वर जाऊन ताव मारला भाया मागं सांगून, पण कधी कुणी विचार केला नाही की माझ्या भोजलिंगाचा रस्ता झाला पाहिजे, माझ्या भोजलिंगाचा विकास झाला पाहिजे. कधी कुणी विचार केला नाही. आज मला सांगायला वाटतो, या भोजलिंगानं जयकुमार गोरेला आशीर्वाद दिले आणि त्या भोजलिंगाची जयकुमार गोरेनं सेवा केली. आज भोजलिंगाच्या पायथ्यातनं सुटसुटीत हायवे रोड झाला आणि भोजलिंगावर जाणारा, खाली वर जाणारा दोन्ही रस्ते आता सुटसुटीत डांबराचे होतील, हायवे सारखे रस्ते होतील आणि माझा भोजलिंग रस्त्यानं जोडला जाईल. ही परिस्थिती आज आहे. 5 कोटी रुपये आपण भोजलिंगाच्या देवस्थानसाठी मंजूर केले. ब वर्ग देवस्थानाचा दर्जा मी भोजलिंगाला दिला आम्ही, आणि आम्ही त्या भोजलिंगाची सेवा करण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय. या गावातला विषय आपण घ्या. या गावात जे जे दिसतंय, या गावात जे जे दिसतंय, किती मोठं काम केलंय बघा. इथं नाव केवढं लिहिले बघा. या गावात जे जे दिसतंय ते काम जयकुमार गोरेने केलेलं काम लक्षात असू द्या. तुम्हाला आठवत असेल, वरकुटे मलवडीतल्या लोकांना मी सांगितलं होतं की या गावात अशी ग्रामपंचायत बांधेन, अशी ग्रामपंचायत बांधेन. कशी दिसतोय का? दिसतोय का काय परिस्थिती आहे? ती ग्रामपंचायत बांधली. बाळासाहेब मागचं नाही दिसत आता. या गावातले रस्ते असू दे, या गावातल्या शेतकऱ्यांसाठी बांधलेले बंधारे असू दे, या गावात नाही, या गटातल्या प्रत्येक गावामध्ये बांधलेले शहाजी एक गडी पाणी पितात. ती पण मी बंधारा बांधला, पाणी आणलं म्हणून पाणी पितात. शेतात त्यांचा ऊस लागलाय. जर मी पाणी आणलं नसतं, मी बंधारे बांधले नसते, तर शेतात ऊस लागला नसता.
त्यामुळे या भागामध्ये आपण बंधाऱ्यानं पाणी अडवलं आणि आता आपण बघतोय त्यातून शेतकरी संपन्न होताना आपण बघतोय. परंतु शेतकऱ्याला बारमाही पाणी मिळालं पाहिजे, तेही पाणी आता या निमित्ताने येईल. या भागातल्या सगळ्याच प्रश्नासंदर्भात असेल, शाळेचा प्रश्न असो, समाज मंदिराचा प्रश्न असू दे, विविध समाजाचे विषय असू दे, खास करून शेतकऱ्यांना जिथं पाहिजे तिथं डीपी. मला सांगा, हे सगळं कधी फिरतात? एक डीपी बसवू शकले का हे? बाळासाहेब अर्धी राष्ट्रवादी माझ्याकडे आली ना, फक्त डीपी बसवायसाठी आली, फक्त डीपी बसवायसाठी. अरे माझा बबनराव गावात बसून फोन करतो, भाऊ 2 दिवसात डीपी बसला पाहिजे, तिसऱ्या दिवशी डीपी बसतो. बबनराव आणि अशा किती पिपाण्या 2-2 वर्ष आबादल्या तरी एक डीपी बसवू शकत नाही. एक डीपी नाही बसवू शकत, एक लाईटचा पोल नाही टाकू शकत. या गावाला अनुभव घेतला, त्या परिसराने अनुभव घेतलाय. एक पोल टाकण्याची यांची ताकद नाही. आता कोणीतरी म्हणलं की पोल उभा आणल्यात, पोलचा ट्रक भरून आणलाय तिथं खाली केलाय म्हणा. 5 वर्षांनी आठवण झाली लाईटचा पोल लागतो. अरे पण त्याला तारा कुठनं जोडणार आहे? कुठनं जोडणार आहे? आता निवडणूक आली, घरापुढे पोल टाकतात, उचलून नेतील. पण जयकुमार गोरेनं 3-4-5 हजार पोल या खटाव आपल्या कुकुडवाड गटात बसवले असतील. 1 रुपया कधी कुणाला लागला नाही, 1 रुपया. आता डीपी जायला कुणाला 1 रुपया लागत नाही. तर जे जे काम आपण हातामध्ये घेतलं, जे लोकांच्या गरजेचं आहे, लोकांना आवश्यकता असणारं काम आहे, त्या प्रत्येक कामाला न्याय देण्याची भूमिका घेतली. म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगतोय, तुम्ही सगळं मला दिलंय. जे शक्य होतं ते मीही तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला, पण मी उपकार नाही केले. ज्या जनतेने एका सामान्य कुटुंबातल्या जयकुमार गोरेला आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री बनवलं, त्या जयकुमार गोरेला आयुष्यभर तुमचं किती काम केलं तरी तुमच्या ऋणातनं जयकुमार गोरे उतराय होऊ शकत नाही. एवढं प्रेम तुम्ही सगळ्यांनी मला दिलंय. पण हे सगळं करत असताना अजून आपल्याला खूप पुढे जायचं. आभाळच फाटलं होतं, मी सांगितलं, आभाळ फाटलं होतं. किती जरी आपण टाके घातले तरी ते शिवणं मुश्किल होतं. पण तुम्ही एवढी ताकद दिली, एवढी ताकद दिली, त्या आभाळाला टाके घातले आणि मान खटावच्या मातीमध्ये विकासाची कामं घेऊन आलो. आज आपण बघतोय माझा मान खटाव आज विकसित तालुक्याच्या दिशेने वाटचाल करतोय. एका बाजूला पाणी पोचतंय, एका बाजूला शेतकरी बागायतदार होतोय, एका बाजूला विकासाचं काम होतंय, दुसऱ्या बाजूला बसवडला MIDCचं काम चालू होतंय. मी सातत्याने सांगितलं की जोपर्यंत या भागामध्ये MIDC होत नाही, या भागातला आमचा शेतकऱ्याचा मुलगा जो विस्थापित होतो स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि जातो पुण्या मुंबईला, कुठंतरी वसईला जातो, कुठं या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये जातो आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी प्रयत्न करतो. कुठल्या तरी कंपनीत काम करतो, कुणाच्या दुकानात काम करतो, कुठे एखादा गलाई बांधव म्हणून जातो, कुठं पेंटिंगचं काम करतो. या सगळ्या लोकांना स्वतःच्या शेतामध्ये आणून बागायतामध्ये काम करण्याची संधी निर्माण करून देईन. आणि जेवढी लोक राहतील, जेवढी मुलं राहतील, तेवढ्यांच्या हाताला काम देण्यासाठी भव्य दिव्य अशा MIDCचं काम आता मसवडमध्ये चालू होतंय. तेव्हा हजारो लोकांच्या हाताला काम मिळेल अशा पद्धतीची MIDC आपण उभी करतोय. आजपर्यंत कधी स्वप्नात होतं का? मान खटावच्या मातीत MIDC होऊ शकते. जिथं प्यायला पाणी नव्हतं तिथं MIDCला कोण येणार आहे? एका बाजूला आपण MIDC करतोय, लोकांच्या हाताला काम देतोय, आणि दुसऱ्या बाजूला सांगताना मला मनापासून आनंद होतोय, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यामध्ये सगळे मोठे मोठे देवस्थान आहेत, त्या देवस्थानला जोडणारा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा निर्णय घेतला. जसा समृद्धी महामार्ग झाला, आपण बघतो मुंबईतनं नागपूरला जायला किमान 24, 25, 26 तास लागायचे. आता मुंबईतनं गाडी निघाली की 7 तासात नागपूरला पोहोचते. अशा पद्धतीचा भव्य दिव्य असा सुंदर समृद्धी महामार्ग केला. त्याच धर्तीवर मी देवेंद्रजींना विनंती केली, साहेब सगळ्या भागामध्ये रोड झाले, सगळ्या भागात हायवे झाले, परंतु
आता तुम्ही नवीन शक्तीपीठ घेऊन चाललाय, तोही शक्तीपीठ आपण सांगोल्याच्या परिसरात घेऊन चाललाय. त्या भागात मोठे मोठे हायवे आहेत. जर हा शक्तीपीठ तुम्ही आमच्या शिंगणापूरच्या देवस्थानला जोडला, तुम्ही आमच्या गोंदवलेकर महाराजांच्या देवस्थानला जोडला आणि असाच तो आमच्या ज्योतिबाला पुढे नेऊन जोडला, तर माझा मान खटाव जगाशी जोडला जाईल, शक्तीपीठ महामार्गाने जोडला जाईल आणि माझा मान खटाव वेगाने विकासाच्या दिशेने जाईल, त्याचा विकासाचा रस्ता मोकळा होईल. यासाठी आता जो शक्तीपीठ म्हणून महामार्ग आहे तो माझा मान खटावच्या मातीतनं जाणार आहे आणि तो महामार्ग आमच्या शिंगणापूर मार्गे शिंगणापूर पासून निघेल आणि गोंदवल्याच्या मसवडच्या मधनं असाच मायनीला जाईल आणि मायनीतनं तसाच आमचा ज्योतिबाच्या पायथ्याला जाईल. आपण सगळे ज्योतिबाचे भक्त आहे. जगताप साहेब, आता जेव्हा महामार्ग होईल ना, आता किती तास लागतात तुम्हाला ज्योतिबाला जायला? 5 तास लागतात. जेव्हा शक्तीपीठ महामार्ग होईल तेव्हा ज्योतिबाला जायला फक्त 70 मिनिटं इथनं लागतील. 70 मिनिटांमध्ये आमची लोक ज्योतिबाला जातील. अशा पद्धतीचा महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग आम्ही आमच्या आता मान खटावच्या मातीतनं आता घेऊन जातोय. त्याची घोषणा आता झालेल्या अधिवेशनामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. त्या भागामध्ये आता विकासाच्या सगळ्या योजना येतील. या भागामध्ये जे जे विकासासाठी आवश्यक आहे ते सगळं या भागामध्ये आपण आणू आणि या भागातल्या जनतेचा विकास केला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण काम करतोय. म्हणून तुम्हाला बांधवांना मला सांगायचं, या सगळ्या विकासाच्या योजना आपण पुढे घेऊन जातो. ह्या सगळ्या योजना ज्या येतात त्या योजना जिल्हा परिषदेमध्ये येतात, जिल्हा परिषदेनं पंचायत समितीत येतात, पंचायत समितीतनं ग्रामपंचायतीमध्ये येतात. तेव्हा ह्या सगळ्या संस्था भारतीय जनता पक्षाच्या आणि आपल्या विचाराच्या असल्या पाहिजेत हे या निमित्तानं आपल्याला सांगतो. नाही तर बघतो अनेक गावामध्ये कधी दाखला येत नाही, अनेक गावामध्ये अनंत अडचणी निर्माण करायच्या विकास कामाच्या बाबतीत. पण या सगळ्या विकासाची चाकं जर व्यवस्थित चालवायची असतील तर आपल्याला या सगळ्या संस्था भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात देण्याची आवश्यकता आहे. याला कारण आहे की दिल्लीत भारतीय जनता पक्ष, मुंबईत भारतीय जनता पक्ष, साताऱ्यात भारतीय जनता पक्ष, तेव्हा कुकुलवार मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष असला पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला या सगळ्या संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत हे या निमित्ताने मी आपल्याला सांगणार आहे. विकासाची चाकं एका दिशेने गेली पाहिजेत, एका सुराने गेली पाहिजेत. आम्ही सातत्याने आपल्याला सांगत आलो, आपण सगळे शेतकरी बांधव आहे. आपण सगळ्यांनी सातत्याने बघितलंय, आपण बैलगाडी पळवायला जातो, जाता का नाही बैलगाडी बघायला? होय 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 ना. आपण जेव्हा बैलगाडी पळवतो तेव्हा आपण बघितलं बैलगाडी फाटी सोडली की बाद होते, होते का? आणि फाटी कधी सोडतो बैलगाडी? जेव्हा 2 बैलात मेळ नसतो तेव्हा. एक बैल इकडं वरते, एक बैल इकडं वरते, तेव्हा गाडी जाते का पुढे? तेव्हा गाडी पक्की फाटी सोडते, लक्षात ठेवा. आणि आतापर्यंत मान खटावमध्ये हेच झालं हो, कायम आपण फाटी सोडली, कायम फाटी सोडली. वर कोण आहे माहिती नाही, खाली कोण आहे माहिती नाही. तो ज्याला आपण मतं देतोय तो आपल्यासाठी काय करतोय का नाही माहिती नाही. अशा लोकांना आपण मतं दिली आणि कायम आपल्या मताचा वापर फक्त सत्तेसाठी झाला, मान खटावच्या मातीच्या विकासासाठी कधी झाला नाही. म्हणून मी आज आपल्याला सांगतो की आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य या जिल्हा परिषद गटातनं निवडून आला पाहिजे. आणि जेव्हा आपण या गटातल्या प्रत्येक शेतकऱ्याला बांधापर्यंत पाणी पोहोचवतोय तेव्हा शेतकऱ्यांनी पण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आज आम्ही पायपा टाकू, अडचण नाही, पायपा टाकू, पण जेव्हा शेताला पाणी द्यायचं तेव्हा चेंबर पण काढायला लागतील. गावात मतं कमी पडल्यात चेंबर निघेल का नाही बघा. पण एक लक्षात घ्या, बाकी काय असू द्या नसू द्या, पण मी कधी विकासाच्या कामात राजकारण आणलं नाही. इथं पाणी आणल्यानंतर कुणाच्या शेतात जाईल याचा कधी विचार केला नाही. नदीला पाणी सोडल्यानंतर कुणाकुणाचं शेत भिजेल याचा विचार केला नाही. मी हा रस्ता केल्यानंतर या रस्त्यानं कोण कोण जाईल याचा विचार कधी मी केला नाही. मी माझ्या मान खटावच्या मातीचा विचार केला, इथल्या माझ्या मायमाऊलींचा विचार केला, इथल्या जनतेचा विचार केला. म्हणून विकास काम करताना कुठलं पक्षी राजकारण मी कधी माझ्या कामात आणलं नाही. लोढवल्यात काम देताना सुद्धा मी विचार केला नाही आणि कुठंही काम देताना मी विचार केला नाही. ही वस्ती कुठं आहे, हे गाव कुठं आहे, हे माझ्याकडे आहे का नाही, सरपंच माझा आहे का नाही, इथं काय अडचण आहे हे कधी मी बघितलं नाही. अगदी माझ्या विरोधकांनी सुद्धा मला फोन केला आणि आमची लाईटचा डीपी झाला किंवा आम्हाला नवीन डीपी पाहिजे म्हटला तरी सुद्धा
विरोधक असला तरी सुद्धा मी त्याला कधी नाही म्हटलं नाही. म्हणून आज जन सैलाब आज भारतीय जनता पक्षासोबत आणि जयकुमार गोरे सोबत येताना बघतोय. आपण बघितलं प्रवेश करणारा चिराग. काल मी गेलो होतो कलेगोंडला, कार्यक्रमाचा अर्धा वेळ प्रवेश घेण्यातच गेला. आज मी इथं आलो, इथं वेगळी परिस्थिती नाही, आज पण हीच परिस्थिती आहे. असंख्य लोक आज भारतीय जनता पक्षात येतात, म्हणून पुढे राहून करायचं काय आणि राहायचं कुणासोबत राहायचं, कशासाठी राहायचं? जी माणसं काहीच करू शकत नाहीत अशा लोकांसोबत काय राहायचं? आणि आता सगळ्यांना अभिमान आहे की माझ्या मातीतला आमचा माणूस, आजपर्यंत या मातीचा माणूस कधी मंत्री झाला नव्हता. आता आमच्या मातीतला आमचा माणूस आता मंत्री झालाय. आता त्याला पाठबळ दिलं पाहिजे. ही भूमिका मला मातीतल्या प्रत्येक माणसाने घेतली, याचा मला मनापासून आनंद आहे. आणि हे प्रेम माझ्या मातीनं माझ्या माणसाने मला दिले. हा जयकुमार गोरेचा शब्द आहे, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत या मान खटावच्या मातीची सेवा करेन. आणि एक सांगतो, मी ज्या दिवशी मरेन त्या दिवशी माझा मान खटाव बारामतीच्या पुढे गेलेला असेल, हे जाताना या निमित्तानं मी सांगेन. आमची स्पर्धा तिथं असेल. मी सातत्याने सांगत आलो की जोपर्यंत बारामतीच्या बापाचा पोरगा त्याची मुलगी द्यायला माझ्या मान खटावमध्ये येत नाही तर आमचं काय? आमची मुलगीकडे घेऊन जायचं, पण त्यांची मुलगीकडे आमच्या मान खटावमध्ये देत नव्हतं. कधीच होतं कराडातला गडी, फलटणातला गडी, बारामतीचा गडी, आमची मुलगी घेऊन जायचा तिकडं, पण त्यांची मुलगी कधी इकडे द्यायचा नाही. अरे आता बारामतीचा बाप मुलीचा शोधत येतो मानखटाव मध्ये, आहे का गडी, आहे का गडी? त्याला कारण आहे, अरे बारामती वाल्याकडे 2 एकर नाही तर 3 एकर राहिले आणि बँकेचा कॉलम असतो त्याच्यावर जागाच राहिली नाही याला. पण माझ्या मानखटावच्या मातीतल्या प्रत्येक शेतकरी बांधवावर 10 एकर, 5 एकर, 15 एकर, 20 एकर, पण बँकेच्या ह्याच्यात सोसायटी सोडून दुसरं नाव दिसणार नाही कोणाचं. आणि ते पण मार्च एंडला अजिबात नाही. असा स्वाभिमानी माणूस माझ्या मान खटावचा आहे, संपन्न असणारा माणूस आहे. अरे बारामतीच्या बँका बुडाल्या, पण माझ्या मान खटावच्या पतसंस्थामध्ये नको बाबा एवढं कुठं ठेवू. ही परिस्थिती आज निर्माण झाली कारण माझा मान खटावचा माणूस स्वाभिमानी आहे. अरे कांद्याचे 20,000 30,000 आले तर ती निघून बँकेमध्ये ठेवील, पण स्वतःचं घर चालवताना दुधाचा पैसा येतोय का, भाजीपाला करून येतोय का, जमतोय का बघून घर चालवेल, पण स्वाभिमानाने राहील, बचत करेल. ही माझ्या मान खटावच्या मातीचा इतिहास आहे. पांढरे कपडे घालणारा तिकडचं बघितलं ना, पांढरे कपडे घालणार दिवसात 3 वेळा जप्ती येते घरी, आणि हो घडी टाईट कपडे घालून चालला फिरायला. पण माझ्या मान खटावच्या मातीत हे कधी होत नाही, कारण माझी माती सन्मानाची आहे. माझ्या मातीला अभिमान आहे, मान आहे, सन्मान आहे. इथल्या माणसामध्ये स्वाभिमान आहे, आणि म्हणून मान खटावच्या मातीचा सुपुत्र म्हणून आज राज्याचा मंत्री झाला. त्या मातीला पण अभिमान आहे. ज्यांनी मत दिलं नाही, ज्यांनी मत मला दिलं नाही, मला आमदार करताना विरोध केला, त्याही लोकांनी मी मंत्री झाल्यावर माझं स्वागत केलं की आमचा माणूस मंत्री झालाय, आता आम्ही कशासाठी त्याला विरोध करू? तो राज्याचं नेतृत्व करतोय, तेव्हा आम्ही त्याच्या पाठीशी जाऊ. ज्यांनी मत दिलं नाही अशाही लोकांनी मला बळ देण्याचा प्रयत्न केला, मला ताकद आशीर्वाद आजही देत आहेत. त्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देईन, कारण हा गुण माझ्या मानखटावच्या मातीचा आहे. आणि या मातीमध्ये त्या लोकांच्या मध्ये अशा पद्धतीची भावना निर्माण झालेली आहे. म्हणून मला आपल्याला हेच सांगायचंय, ही लढाई कुणाच्या अस्तित्वाची नाही, ही लढाई माझ्या मान खटावच्या अस्तित्वाची आहे. म्हणून माझी विनंती आहे, अजून 10-15 वर्ष आपल्याला लागेल. अजून विकासाचं खूप काम पुढे घेऊन जायचंय. आज पाणी आलं, अजून पाण्याच्या पुढे जायचंय, कारखानदारी यायचे, MIDC यायचे, इथं IT पार्क झालं पाहिजे. सोलापूरला IT पार्क करतो म्हणलं, अख्ख्या सोलापूरनं भरभरून मतं दिली आम्हाला. एक IT पार्क या सोलापूरचं नशीब बदलून टाकेल. तशा पद्धतीचं IT पार्क माझ्या मान खटाव मध्ये आलं पाहिजे. वेळ लागेल मला माहिती आहे. मी स्वप्न दाखवतोय, मोठं स्वप्न बघतोय, पण सुदैवाने असं झालंय आजपर्यंत जो शब्द माझ्या तोंडातनं गेलाय तो खरा झालाय. पण माझा शब्द हा विकासाचा आहे. माझा शब्द माझ्या मान खटावच्या मातीसाठी आवश्यक असणार आहे. म्हणून या भागामध्ये सातत्यानं जे बोललो, इथं पाणी आणतो म्हणलं आलं, एवढ्या दिवसात आणतो म्हणलं आलं, इथं MIDC आणतो म्हणलं आलं, ह्या रस्ता करायचा म्हणलं आलं, भोजलिकाला जायचं वर म्हटलं आलं, कुठं जे तोंडात आलं ते सगळं मला परमेश्वरानं दिलं, माझ्या मान खटावच्या मातीला दिलं.
आणि तशाच पद्धतीचा शब्द तोंडात निघाला. एक दिवस असा येईल, 5 वर्ष लागेल, 10 वर्ष लागेल, पण या मानखटामध्ये IT पार्क उभं करून दाखवेन, हा शब्द जयकुमार गोरेचा आहे. पुन्हा हा संकल्प करत असताना माझी विनंती तुम्हाला एवढी आहे, जेव्हा आपल्याला हे सगळं पाहिजे तेव्हा एका दिलानं एका सुरानं आपण सगळे मिळून काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी या सगळ्या सत्ता आपल्या सोबत असल्या पाहिजेत, जिल्हा परिषद आपल्या सोबत असली पाहिजे, यासाठी पंचायत समिती आपल्या विचाराची असली पाहिजे. आता बघू, पंचायत समितीची 25 कोटीची इमारत बांधतोय मी आता. अरे पंचायत समितीत गेला तर आता पडती का मग पडती, हिखंड पडती का तिखंड पडती, आणि भांडणं आमचं पुढारी सभापती व्हायला. सभापतीच्या केबिन मध्ये गेलं तर बायकोला बी जागा मिळाला त्याच्या बसायला. 10 गडी आलं तर उभा राहता येईना, इकडं तिकडं उभं राहता येईना, अशा पद्धतीची पंचायत समिती आहे. आज माझ्या मानखटावच्या मातीला अभिमान स्वाभिमान वाटेल अशी 25 कोटी रुपयाची पंचायत समितीची इमारत बांधतोय. तहसील कचेरीचं काम चाललंय. जे जे या तालुक्याला पाहिजे, जे जे या तालुक्याचा सन्मान वाढेल ते प्रत्येक काम आपण करतोय. या तालुक्यातल्या प्रत्येक देवस्थानला ब वर्गाचा दर्जा देतोय. 5 कोटी रुपये प्रत्येक देवस्थानच्या विकासासाठी देतोय. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. आता येईल कोणत्या निवडणुकीपुरतं येते, प्रत्येक वेळी सांगते माझ्याकडे एवढा पैसा आहे, तेवढा पैसा आहे. आमची लोक दमून गेली, भाऊ म्हणतात ह्याचं काहीतरी करा. आता सारखं सांगतोय बाळासाहेब म्हणे एकदा भूत भाऊ उतराव आमच्या खात्यावर. त्यामुळं मी पण बाळासाहेब काय केलं, असल्या भूताचा अनुभव तुम्हाला घेऊन दिला. कवा तरी जमाल का नाही, कवा तरी वाटेल का नाही ह्याला घरी घालू, वाटेल का नाही. आणि जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत म्हणलं काय करायचं नाही. अरे मागच्या वेळी बाळासाहेब येड्या गबाळ्यानं 700 आणला, येड्या गबाळ्यानं 700 मत बिन मागता शेवटचे 2 दिवस फोन बंद ठेवून 700 आणला होता. आता कोणतरी म्हणलं आम्ही काय थांबत नाही. अरे आम्ही थांबायच्या आधीच कार्यक्रम करतो, सुरुवात करायच्या आधीच कार्यक्रम करतो आम्ही. म्हणे मला पाडायला गोरे आणायला लागतं. अरे गोरे तर भोऱ्या पाहायला पाडतात, काळजी नको करू तू. त्यामुळं आपल्याला मी सांगतो, या जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारीचा विषय आला. कोण म्हणलं मॅडमला उभं करा, कोण म्हणलं आबाला उभं करा, कोण म्हणलं शिवाजीला उभं करा, कोण म्हणलं अजून बाळासाहेबाला उभं करा, कोण म्हटलं कोणाला उभा करा. हा लगेच गोळी म्हणला अय गटाच्या बाहेरचं, काय म्हणला लगेच गटाच्या बाहेरचं. आणि तू पळशीत गेला होता, तुझ्या आज्यानं घर बांधलं होतं तिथे पळशीत. गोंधळ्यात तुझ्या आज्याचं घर होतं ते. आणि साताऱ्यात नगरसेवक झाला, तिथं कोण आहे? तुझा 15 मला आलता तिथं. चित्रीत गेलं की म्हणते ही माझं गाव, वर कुठं राहिलं की म्हणते ही माझं गाव, साताऱ्यात गेलं की म्हणते ही माझं गाव. हाय तरी किती तुझं गाव. पण एक लक्षात ठेवा, या वरकोडी मलवडीची इमानदारीने सेवा केली. आणि खास करून या वरकोटी मलवडीतल्या जनतेला मी मनापासून धन्यवाद देईन. जेव्हापासून जयकुमार गोरे राजकारणात आला तेव्हापासून जयकुमार गोरे एकदाही मायनस राहिला नाही. प्रत्येक वेळी या वरकोटी मलवडीने लीड दिले मला, प्रत्येक वेळी लीड दिले. लांब कशाला ते उभं राहिलं तेव्हा बी दिले, प्रत्येक वेळी लीड दिले. कधी वरकोट्याने मला मागे ठेवलं नाही, कायम प्रेम केलंय. आणि आमच्या येड्या गबाळ्या दिवे चेष्टा करतात बिचारांची, बारक्या बारक्या पोरांची. काय ह्याच्याकडे खायला नाही ना, आमदाराच्या मागे पळते. अरे त्याच्याकडे खायला नाही पण तुझा कार्यक्रम करताय ना, कार्यक्रम. छोटा छोटा कार्यकर्ता, छोटा छोटा माणूस आमचा ताकदीन लढतो. त्याला सांग म्हणा डीपी एका दिवसात बसवून दाखव, द्या त्याला चॅलेंज. माझ्या दत्त्यानं फोन करू दे, दुसऱ्या दिवशी नाही डीपी बसला सांग तुम्ही काय.
ही ताकद माझ्या सामान्य कार्यकर्त्याची आहे, गावागावातल्या कार्यकर्त्याची ताकद आहे. ती ताकद जयकुमार गोरेची ताकद आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं करण्यासारखं काहीच नाही, फक्त माझ्याकडे पैसा आहे म्हणून या निवडणुकीमध्ये उभा राहतोय. बघतो कोण येतोय म्हणतोय. काळजी करू नका, तुला पाहिजे तसाच गडी देतो, काळजी नको करू आता. लढ कसा लढायचा तसा बघू कसा लढतोय. त्यामुळं काळजी करू नका. स्टेजवर सगळी लोक आहेत तिथे. त्यामुळे पहिल्यांदा या सातारा जिल्ह्यातलं पहिलं तिकीट मी जाहीर करतोय आज. अरुण गोरे या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार असतील. पक्षाची आचारसंहिता तोडतोय मी आज, पण काळजी करू नका, एबी फॉर्म माझ्याकडेच आले, त्यामुळे फार चिंता करायचं काम नाही. चालेल ना उमेदवार, चालेल ना, आणि ऐकायला गेला पाहिजे घरी, चालेल ना. त्यामुळं आता होऊन जाऊ द्या. छोटासा गडी आहे, छोटासा गडी आहे, काय द्यायचं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कुकुडवाड आणि वरकुटे मलवडी परिसरातल्या जनतेला माझी विनंती आहे, अरुण गोरे उभा आहे तिथं जयकुमार गोरे उभा आहे, लक्षात ठेवा. जेवढं प्रेम जयकुमार गोरेला दिलंय, एक काकणभर प्रेम अरुणला जास्त द्या. आणि मी सांगतो, तुमच्या सेवेत कुठं कमी पडणार नाही. बाहेरचा आतला विषय नाही. या कुकुडवाड गटातल्या कुठल्याही माणसाला कुठलंही काम कमी पडू देणार नाही. त्याला कधी सोडणं, आजपर्यंत सोडलंच नाही, पण इथून पुढे सुद्धा भविष्यात कधी काही कमी पडू देणार नाही. हा शब्द या निमित्ताने जयकुमार गोरे देतो. त्यामुळं या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, आपण सगळ्यांनी, मग पंचायत समितीचे उमेदवार 2 द्यायचे, तेही जाहीर करतो उद्या, परवा दिवशीच करेन, आता 2 दिवस राहिले. दोन्ही उमेदवार देतो, काळजी करू नका. आणि ते दोन्ही उमेदवार दिल्यावर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ही निवडणूक तुम्ही हातात घ्यायची. वाटतं ना तुमचा जयाभाऊ सोलापूरला जाऊन सोलापूरची महापालिका लढू शकतो, तीच निवडणुकीची जबाबदारी सोलापूरच्या जिल्हा परिषदेची माझ्यावर आहे, धाराशिवची जिल्हा परिषदेची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि माझ्यावर अवलंबून असणारे असंख्य कार्यकर्ते या सातारा जिल्ह्यातले आहे, त्यांची निवडणूक, त्यांनी प्रचंड मोठं प्रेम माझ्यावर केलंय, त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे कदाचित मला कमी अधिक वेळ मिळेल. पूर्वी जसा गावागावात फिरत होतो तसं फिरता येईल का नाही माहिती नाही. मी प्रयत्न करेन सगळ्यांना भेटण्याचा, सगळ्यांच्या सोबत येण्याचा. पण मी आलो नाही आलो, मी पोचलो नाही पोचलो, तरी तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण सगळ्यांनी मिळून निवडणूक लढायची आहे. आणि या जिल्हा परिषद गटातनं विक्रमी मतानं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, अशी विनंती आपल्याला करतोय. द्या निवडून, द्या निवडून. एवढ्या हवा आवाजात कसा काय? अरे किमान भोजलिंगाला तर ऐकलं गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? द्या निवडून. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.